नमस्कार मंडळी, गावाकडचा स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बिना पाकाचे रवा मैदा लाडू बनवतोय। हे लाडू अगदी सॉफ्ट असे तयार होतात आणि महिनाभर छान टिकतात व चवीला पण अप्रतिम लागतात। श्रावणापासून सण उत्सव सुरू होतात। गौरी, गणपती, रक्षाबंधन, दिवाळी या प्रसंगी आपण हे रवा लाडू नैवेद्यासाठी फराळासाठी बनवू शकतो। अगदी 30 मिनिटात तयार होतात। तर मग सुरुवात करूया। अगदी 4च साहित्यात हे लाडू तयार होतात। मी येथे लाडू बनवण्यासाठी 500 ग्रॅम गाईचे तूप घेतले आहे। यातच आपण रवा मैदा भाजून घेणार आहोत आणि लाडूसाठी पण आपण हेच उरलेले तूप वापरणार आहोत। एवढेच तुपात लाडू बनवून तयार होतात। लाडू बनवण्यासाठी 500 ग्रॅम बारीक रवा घेतला आहे। जो 0 साईजचा रवा मिळतो तो येथे आपण लाडू बनवण्यासाठी वापरला आहे। रवा आपण आता भाजून घेऊ। त्यासाठी मंद गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे व रवा आपण 2 बॅचमध्ये भाजून घेऊ। सुरुवातीला रवा भाजत असताना आपल्याला सतत चमच्याने हलवायचे आहे। अगदी तळापासून मिक्स करत रवा भाजून घ्यायचा आहे। रवा थोडासा भाजून झाल्यानंतर त्यात आपल्याला 2 चमचे तूप टाकून चांगले मिक्स करून अगदी तळापासून सतत रवा वर खाली करत चांगला भाजून घेतला आहे। अगदी खूप वेळ लागत नाही। रवा भाजण्यासाठी मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटात रवा छान भाजून तयार होतो। रव्याचा अगदी किंचित कलर चेंज होतो आणि हलकासा सुगंध देखील येतो। पण समजावे की रवा छान खमंग भाजला आहे। आणि आता रवा भाजून झाल्यानंतर तो आपण एका ताटात काढून घेऊ। आपण येथे लाडू बनवण्यासाठी 500 ग्रॅम मैदा घेतला आहे। मैदा देखील आपण छान खमंग भाजून घेऊ। सारख्याच पद्धतीने रवा मैदा भाजून घ्यायचा। थोडंसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं 2 चमचे तूप घालून छान तळापासून ढवळत मिक्स करून मैदा पण चांगला थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आणि हलकासा सुगंध आल्यानंतर भाजून झाला असं समजतं। त्यानंतर आपण तो एका पातेल्यात काढून घेऊ। आणि आता आपण लाडूसाठी थोडंसं खोबरं देखील किसून घेऊ। तुम्ही येथे आवडीप्रमाणे आणखीन ड्रायफ्रूट्स घालू शकता, पण मी येथे फक्त सुकं खोबरंच घेतलं आहे। ते थोडंसं किसून झाल्यानंतर गरम कढईमध्ये थोडंसं मिक्स करून पसरवून ठेवायचं। 2 ते 3 मिनिट छान गरम कढईमध्ये असं पसरवून ठेवल्यानंतर ते थोडंसं कुरकुरीत होतं। आणि आता लाडू बनवण्यासाठी मी येथे रेडीमेड पिठी साखर घेतली आहे। तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता। रवा आणि मैदा दोन्ही मिळून 1 किलो प्रमाण झाले आहे। तर मग साखर देखील मी येथे 1 किलो घेतली आहे। तुम्ही थोडीशी कमी देखील घेऊ शकता। गोड आवडत नसल्यास थोडंसं प्रमाण कमी करू शकता, पण हे प्रमाण परफेक्ट आहे। आता आपण साखरेमध्ये थोडेसे गोळे वगैरे असतात, तर मग आपण ती व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊ, जेणेकरून त्यातील गोळे आपल्याला वेगळे करता येईल। आता आपण पिठी साखरेप्रमाणे मैदा देखील चाळून घेऊ। मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा, कारण त्यामध्ये थोडेसे भाजल्यामुळे थोडेसे गोळे तयार होतात। ते गोळे अगदी अलगद फुटले पण जातात, पण थोडंसं चाळणीवर घासून आपण फोडून घेऊ किंवा हाताच्या मदतीने देखील ते पटकन तुटतात। तुम्ही बघू शकता। आता आपण पिठी साखर आणि मैद्याच्या मिश्रणात भाजलेला रवा टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। आपल्याला तूप घालण्या अगोदर मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडू व्यवस्थित चवीला सारखे लागतील। नाहीतर मग व्यवस्थित मिश्रण मिक्स नाही झालं तर कुठे गोड कुठं फिक्कं असं लागेल। छान हातावर व्यवस्थित घासून आपण मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ। आणि आता त्यामध्ये थोडंसं आपण खोबरं कुरकुरीत करण्यासाठी ठेवलं होतं ते पण घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता आताच अशी मोठ वळली जात आहे। आता आपण तूप गरम करण्यासाठी ठेवले होते, ते तूप आपण लाडूच्या मिश्रणात टाकून घेऊ। तूप खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला
चमच्यानेच मिश्रण ढवळून घ्यायचे. थोडंसं काळजीपूर्वक हे करायचं, नाहीतर मग चटका वगैरे लागण्याची शक्यता असते. आणि गरम असतानाच मिश्रण तूप चांगलं मिश्रणात एकजीव करून घ्यायचं. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं तळापासून ढवळून घ्यायचं आणि छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं. थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची. अशी शेवटी वेलची पावडर टाकली की पदार्थाला छान सुगंध येतो. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण गरम राहण्यासाठी थोडंसं दाबून ठेवायचं. अगदी सुटं सुटं नाही ठेवायचं, नाहीतर मग थंड झालं की लाडू बांधण्यास थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आता आपण त्यातील एक छोटासा गोळा घेऊन छान लाडू वळून घेतला आहे. तुम्ही बघू शकता लाडू अगदी हलक्या हाताने पटपट तयार होतात. खूप काही जास्त मेहनत लाडू बनवण्यासाठी घ्यावी लागत नाही आणि हे लाडू खाण्यास अगदी अप्रतिम चवीचे लागतात. एक महिना म्हणा, 2 महिने म्हणा छान टिकतात. पण ते इतके चविष्ट असतात की इतक्या दिवस शिल्लक राहतच नाही. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने अलगदपणे छान लाडू तयार होत आहे. मी सर्वच लाडू बनवून घेतले आहे. तुम्ही बघू शकता शेवटचा लाडू देखील अगदी सहज वळला जात आहे. बघू शकता छान लाडू तयार झाले आहे. एवढ्या मिश्रणात 40 ते 45 मीडियम साईजचे लाडू तयार होतात. मी लाडूला थोडंसं गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट केली आहे. तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, मनुके, काजू, बदाम याने सजावट करू शकता. आणि मी तुम्हाला एक लाडू फोडून देखील दाखवते. अगदी हलक्या हाताने तुटत आहे. अगदी सॉफ्ट असे तयार झाले आहेत. मग एक वेळेस या पद्धतीने रवा मैदा लाडू बनवून बघा व तुमचा अभिप्राय मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.